नमस्कार मंडळी, नमस्कार. मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात. त्याचं नाव आहे माहेर वाशिणीच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आपण आलेलो आहोत अलिबागमध्ये. ही मागची सगळी नारळाची झाडं वगैरे बघून तुमच्या लक्षात आलंच असेल. मंडळी, कसं आहे ना की आता आंब्याचं सीझन संपून आता जांभूळ, करवंद असा रानमेवा बाजारात येऊ लागलेला आहे. या आंबट गोड फळांच्या चवीने तोंडाला चव येते, तसंच कडू गोड आठवणीने जगण्यात चव येते. आणि याच आठवणी अगदी मनमुराद मनमोकळेपणाने आपल्या अंगणात बोलल्या जातात, माहेरच्या अंगणात बोलल्या जातात. आणि त्यासाठीच मी घेऊन आलोय तुमच्या हक्काचा आणि अत्यंत जवळचा असा कार्यक्रम, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणीच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. बघूया आजच्या भागामध्ये कोण होते हुकमाची राणी, जी विराजमान होणार आहे तिच्या मानाच्या खुर्चीवर आणि घेऊन जाणार आहे तिच्या हक्काचा माहेरचा आहे. तेव्हा अजिबात वेळ न घालवता जाऊया आपल्या पहिल्या खेळाकडे. चला या मंडळी. आपल्या ह्या पहिल्या खेळामध्ये 8 ताई सहभागी झालेल्या आहेत. तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. या खेळाचं नाव आहे चण खाऊ लोखंडाचं. नाही नाही, तुम्ही नका वाजू, मी म्युझिक दिलं फक्त. हा, हे आपल्या खेळाचं नाव आहे एवढं. ओके, खेळाचं नाव काय ताई? चण खाऊ लोखंडाचं. खेळाचं नाव कळलं तुम्हाला. आता काय आहे की तुमच्या समोर आहे ना एक प्लॅस्टिकचं भांडं आहे आणि त्याच्यामध्ये ना 3 कडधान्य मिक्स आहे. ओके, ते वेगळे करायचे. 1 2 3 म्हटल्यानंतर तुमच्या समोर स्ट्रॉ आहे, तो स्ट्रॉ असा घ्यायचा आहे आणि त्यांनी काय करायचं आहे, असे वेगळे करायचे आहेत स्ट्रॉने. तयार आहे? सुरू करायचे. 1 2 3. ओके ओके, व्हेरी गुड, मस्त. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटं. आणि मिक्स करू नका शक्यतो कडधान्य. आपले कडधान्य आपल्या समोरच शोधून ठेवा तिकडे. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटाची. बापरे, ही ताईच एकदम हळूच चाललंय. ओके ताई, फुंकर मारतेस तू. खेचून घे. हे बघ, असं असं खेचून घे. आणि सिमिलर पाहिजेत कडधान्य. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटाची. पहिली ताई, माझ्याकडे लक्षच नाही हिचं. ओके, हा आत्ता बघितलं हिने. आणि शेवटची 10 सेकंद. 10 आणि वेळ संपलेली आहे. आणि निर्णय असा आहे, ज्या 3 ताई बाद झालेल्या आहेत त्या ताई आहेत मिनलताई, सुप्रियाताई आणि रेश्माताई. तुम्ही बाद झालेले आहेत. आणि अशा पद्धतीने 5 ताई गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. दुसऱ्या खेळाकडे जाण्या अगोदर आपण सुरू करणार आहोत आपला अत्यंत सुंदर भाग. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ज्याचं नाव आहे माहेरच्या आठवणी. माहेरी कोण कोण असतं ताई? माहेरी माझ्या आत्ता वडील ऑफ झालेत, परंतु आई वडील आम्ही 5 भावंड. त्यात मला 3 भाऊ, एक माझ्यापेक्षा मोठी बहीण आणि मी शेवट. काय सांगशील बाबांबद्दल? बाबा माझे शेतकरीच, कायम शेतीचीच कामं करायचे आणि माझ्या वडिलांनाही आई वडील नाहीत.
इवन माझ्या आईलाही आईवडील नाहीत. त्याच्यामुळे त्यांनी जो आमचा सांभाळ केला तो अतिशय प्रेमाने, की आम्हाला कुठेही कसलीच कमतरता त्यांनी भासू दिली नाही. आणि वडिलांचं माझ्यावर आतोनात प्रेम. काय नावाने हात मारायचे तुला? बाबा मला शुभ हाक मारायचे. शोभा. हां, ते हात मिस करतेस? हो, नक्कीच. आजही मिस करतो. शिस्तीचे होते, कडक शिस्तीचे. 7:45 वाजता सगळे घरात पाहिजे म्हणजे पाहिजे. जेवायला सगळे एकत्रच पाहिजे. मग तुम्ही कोणीही इथे बसेल तिथे बसेल. आत्ता जे हे बेशिस्त वातावरण थोडंसं बघितलं की दादांची मला प्रचंड आठवण येते, की आज दादा असते तर सगळे आजही पाटावर बसून जेवले असते. आठवण येते मला वडिलांची खूप. समजा बाबांना तुला सांगावंसं वाटलं या माध्यमातून, काय सांगशील? दादांना नक्कीच सांगेन की दादा आता तुमची शुभ खूप मोठी झाली. या, तिने जे जे अचीव केलं आहे, जे तुम्हाला अपेक्षित होतं, तुमच्या डोळ्यांनी बघा. तुमचे असेच आशीर्वाद कायम माझ्या पाठी राहू द्यात. नक्कीच नक्कीच ताई, त्यांचा आशीर्वाद नक्कीच तुझ्या पाठीशी, तुझ्या कुटुंबाच्या पाठीशी नक्कीच आहे. ते जिथे कुठे असतील ते खुश असतील आज तुझ्याकडे बघून, आणि अशीच छान हसत राहा. ओके, आता मी ताईंशी बोलूया. ताई तुझं नाव सांग बरं. माझं नाव सुप्रिया प्रभाकर ठाकूर. माहेर कुठलं माहेर माझं पोयनाड. आणि सासर शिव तरशे. कसं आलं होतं भाऊजींचं? स्थळ आलेलं त्यांचं आणि माझ्यासाठी. हां, पण जे माझं लग्न झालं त्यावेळेची म्हणजे एक घटना अशी आहे दुःखद. म्हणजे माझं लग्न 2003 झालं. लग्नाचं वय असल्यामुळे स्थळ बघण्याचं कार्यक्रम चालू होते आणि ह्याच्यामध्येच 2003 माझ्या वडिलांना एक मेजर अटॅक आला आणि त्यामध्ये ते एक्सपायर झाले. ही खूप म्हणजे लग्नाला जोडून अशी दुःखद घटना होती. त्यांना माझं लग्न बघायचं होतं पण ते देवाच्या मनात नसेल कारण, आणि त्यामध्ये ते एक्सपायर झाले. मग सगळी जबाबदारी माझ्या आईवर आली. पण मी इथे आईचं एवढं धाडस सांगेन की वडील नसताना देखील तिने ती जबाबदारी खंबीरपणे पेलली. आणि तिने माझ्यावर कुठली जबरदस्ती केली नाही की आता वडिलांचा पाठिंबा नाही आपल्याला, तर तू जे काही समोर असेल त्या सॅटिस्फाय करून टाक किंवा हो म्हण, असं नाही. तिने सांगितलं तुला जे योग्य वाटेल त्या स्थळाबरोबर आपण करूया, तुझी जी आवड असेल त्यानुसारच आपण हे करायचे. आणि मग यांचं स्थळ आल्यानंतर जे योग्य वाटलं म्हणून मी गेली आणि त्या लग्नाची सगळी जबाबदारी माझ्या काकांनी घेतली. वडिलांच्या जागी ते उभे राहिले आणि सगळी जबाबदारी लग्नापासून सगळं जे काय असेल ते बघितलं. ताई आज समजा या माध्यमातून लत्र बाबांना काही सांगावं असं वाटलं तर काय सांगशील? बाबांना मी असं सांगेन की तुम्ही एक दिवशी तरी या आणि हे माझं वैभव आणि तुम्हाला जे काही अभिप्रेत होतं ते तुम्ही पहा आणि तुम्हाला ते समाधान वाटेल की आता माझी मुलगी, मी जे स्वप्न पाहिलेलं त्या स्वप्नापर्यंत पोचले, तिचं सगळं चांगलं झालं आहे. आणि हे तुम्ही एक दिवशी तरी या आणि पहा. तुम्हाला हे वाटेल की खरंच मी जे काही स्वप्न पाहिलेलं ते आता साकार झालेलं आहे. तुमचं मन नक्की तृप्त होईल या माध्यमातून वडिलांना. आणि मला खात्री आहे की ते खूप आनंदी असते आणि त्यांचा आशीर्वाद, त्यांच्या शुभेच्छा नक्कीच तुझ्या आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबाच्या पाठीशी नक्कीच असणार आहे. एक छानसं स्माईल दे बरं. ओके, व्हेरी गुड. आणि बाहेरच्या गोड आठवणीनंतर आता सुरू करूया आपल्या या दुसऱ्या खेळाला. या खेळाचं नाव आहे एका बुक्कीत वेफर्स बुट्टीत. बुट्टी 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 म्हणजे भांड. मला पण माहित नव्हतं, आमच्या लेखकाने सांगितलं. हा, एका बुक्कीत वेफर्स बुट्टीत. ओके, आता हा खेळ कसा खेळायचा मी तुम्हाला सांगतो. बघा, तुमच्या समोर सगळीकडे असे वेफर्स पसरवून ठेवलेले आहेत आणि तुमच्यासमोर पेपर कपचे 2-2 ग्लास आहेत. ओके, काय करायचंय, ते ग्लास असे घ्यायचे आणि तुमच्या असं हातामध्ये असे अडकवायचे. तो असं व्यवस्थित असे असे कप असे ते पकडायचे आतून. ओके, आणि एका वेळी एक वेफर्स असं उचलायचंय. एका वेळी एक वेफर्स असं उचलायचंय आणि त्या समोरची जी बुट्टी आहे, जे भांड आहे, त्या भांड्यामध्ये नेऊन असं टाकायचे. पुन्हा धावत यायचंय, असं पुन्हा जायचं आणि पुन्हा हे असे वेफर्स टाकायचे. ओके, भांड्यामध्ये. पण वेफर्स उचलून त्या भांड्यामध्ये टाकताना ते वेफर्स तुटले नाही पाहिजे. समजा तुटलेले वेफर्स असेल तर ते आम्ही मोजणार नाही, ते ग्राह्य धरले जाणार नाही. अख्खेच्या अख्खे वेफर्सच पाहिजे. ठीक आहे,
कळले तुम्हाला? हा, तर आपण मग सुरुवात करायची. 1 2 3. शबा. ओके ओके, वेफर्स तुटले नाही पाहिजे. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटाची. 2 मिनिटाची वेळेची मर्यादा. तुटलेले वेफर्स ग्राह्य धरणार नाही. 3 ताई जाणार आहेत पुढच्या खेळामध्ये. ज्या ताई जास्तीत जास्त वेफर्स गोळा करतील त्या जाणार आहेत पुढच्या खेळामध्ये. अशा 3 ताई जाणार आहेत पुढच्या खेळामध्ये. तुटलेले वेफर्स मोजले जाणार नाही. शेवटची 10 सेकंद. 10. आणि 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 एक साम बोल रे मी. आणि आता आपण मोजूया. दोन ताई ज्या बाद झालेल्या आहेत त्या मी आधी सांगतो, आणि ज्या बाद झालेल्या आहेत त्यांनी समसमान वेफर्स गोळा केलेले आहेत. सारखेच वेफर्स गोळा केले आहेत. 18 वेफर्स गोळा केलेले आहेत. आणि त्या ताई आहेत, आधीच चालले वैजयंती ताई, तू बाद झाली आहेस. 18 वेफर्स गोळा केलेले आहेत. आणि दुसरी ताई आहे ती मेघनाथ ताई, जिने सुद्धा 18 वेफर्स गोळा केले आहेत. त्याच्यामुळे कमीत कमी वेफर्स तुमचेच होते. त्यामुळे तुम्ही दोघी जणी या खेळातून बाद झालेल्या आहेत. मंडळी, शेवटच्या खेळाकडे जाण्या अगोदर पुन्हा एकदा आपण 2 ताईंशी बोलणार आहोत आणि त्यांच्याबरोबर जाणार आहोत त्यांच्या पुन्हा एकदा माहेरच्या आठवणींमध्ये. ताई, तुझं नाव सांग बरं. माझं नाव सौ मेघना चंद्रकांत म्हात्रे. माहेर कुठलं? माहेर वेशवी अलिबाग. आणि सासर? सासर सुद्धा वेशवी अलिबाग. माहेर आणि सासर एकच आहे. हो तुझं लव्ह मॅरेज हो. आहे ना? मला माहितीये ना, चेहरा बघूनच मी सांगतो. कसं काय जमलं म्हणजे हे मला सांग बरं. एका गावात आम्ही राहत होतो, पण अच्छा. पूर्वी असं काही म्हणजे मनातही नव्हतं असं काही. मनात कधी आलं? आफ्टर 12th म्हणजे 12वी नंतर. ओके. तसं काय मनात आलं म्हणजे असं काय झालं? असं काय तो क्षण होता आणि असं वाटलं की ओ, हाच माझा नाही, स्वप्नाचा एकमेकांशी राजकुमार. बोलायचो वगैरे, पण असं कधी माझ्या मनात नव्हतं की माझा फोकस पूर्ण शिक्षणावर होता. ओके. पण फक्त एक मनामध्ये आवड असं होतं, पण लग्नाच्या दृष्टीने असं काही ठरवलं नव्हतं. ओके ओके. पण मग ते कधी ठरवलं? त्याच्यानंतर 14वीला होते ते. 14वीला होते ते. हा, आई वडिलांच्या मनात तसं नव्हतं, कारण कास्ट वेगळी होती. आम्ही मराठा आणि ते आगरी. अच्छा अच्छा. ओके, आगरी. मला काय करतो बोल, है ना? पण खरंच मला इतकी गोड भाषा ना, खरं तर आगरी भाषा. हो हो. आई वडिलांचा थोडासा विरोध होता, पण नंतर त्यांनी समजून घेतलं आणि मग आमचं लग्न झालं 2008 साली. 22 मे 2008. आता 18 वर्ष पूर्ण झाली माझ्या संसाराला. काय करतात भाऊजी? त्यांचं कॅटरिंगचाही बिझनेस आहे आणि फोटोग्राफर आहेत ते. अच्छा. जेव्हा तू सासरी गेलीस तेव्हा असं ते ऍडजस्ट करायला कसा वेळ लागला? माझ्या सासूबाई अतिशय प्रेमळ आणि त्यांनी खूप म्हणजे अगदी जशी मुलगी असते स्वतःची, त्यांना 3 मुली आहेत, म्हणजे 3 नंदा आहेत मला, पण त्यांनी खूप मुलीप्रमाणे अगदी समजून घेतलं आणि सगळ्या गोष्टी शिकवल्या. आणि अगदी आता आगरी पद्धतीचं जेवण तर मला येत नव्हतं, पण माझ्या मिस्टरांनी खूप छान प्रकारे, कारण छान जेवण करतात ते, आणि त्यामुळे त्यांनी सगळं मला शिकवलं ते. बरं, मला ताईला विचारायचं, ताई तुझं काय, म्हणजे तुझं काय सांगशील तुझ्याबद्दल? म्हणजे कसं आलं होतं स्थळ? आमचं पण लव्ह मॅरेज. तुझं पण लव्ह मॅरेज. हा. आडनाव पण म्हात्रे. म्हणजे हा. एकाच घरातून आलेत की काय? नाही, मग हिला मी आज पहिल्यांदाच पाहिलं. मी सुद्धा यांना आज पहिल्यांदाच पाहिले. काय म्हणजे योग आहे बघा. आडनाव पण म्हात्रे एकच. बरं, दोघांनी केले लव्ह मॅरेजच. ताई तुझं काय? तुझी मला लव्ह स्टोरी ऐकायला आवडेल. मी मराठा, ते आगरी. तू पण मराठा आणि ते पण. अरे हे म्हणजे काय? आणि तरी एकमेकांना ओळखत नाहीयेत. नाही, आणि तुझं लग्न कधी कुठल्या साली झालं होतं? माझं 98ला. आणि ताई तुझं? 2008 साली. मी नंतर लग्नानंतर शिक्षण घेतलं. त्यांनी मला शिकवलं, म्हणजे 12वी नंतर MA पूर्ण केलं. वा, व्हेरी गुड.
तर त्यासाठी तुझ्या सासरकडच्या लोकांचं कौतुक करायला पाहिजे की त्यांनी माझे सासरचे खूप छान आहेत, कारण 15वीला असताना मला छोटा झाला. त्याच्यामुळे त्यांनी त्याला सांभाळला. नंतर मी कॉलेज केलं MA पर्यंत. वा क्या बात आहे. असं सासर आणि असा नवरा प्रत्येक ताईच्या नशिबी आला पाहिजे. माझं शिक्षण म्हणजे लग्नानंतर मी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं 15-20 वर्ष. लग्नानंतर केलं? हो, लग्नानंतर. आणि त्याच्यानंतर CET दिली. मग मी BEdला ॲडमिशन घेतलं मुंबईला, वाशी नवी मुंबई. तिथे BEd पूर्ण केलं. आणि त्याच्यानंतर 2010ला इथे जे PNP संकुल आहे, प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीचं, तिथे मी जवळजवळ 12 वर्ष कार्यरत होते. पण तिथे आज काही शिक्षिका म्हणून आहेस तू? हां, शिक्षिका म्हणून. शिक्षिका म्हणून आहेस तू. ओके. पण ताई, तू जसं म्हणालीस की तू शिक्षिका आहेस, बरोबर? तर मला ना आता तुला नेहमी तू मुलांना प्रश्न विचारत असशील किंवा प्रश्न देत असशील ना. आज मी तुला एक प्रश्न देणार आहे की गुरुत्वाकर्षण हा शब्द वापरायचा आहे आणि एक उखाणा तयार करायचा आहे. म्हणजे जर चुकला ना तर 5 वेळा करायचा आहे. म्हणजे आज माझी तोंडी परीक्षा आहे. हा मग हा. ओके. हा. न्यूटनने लावलेला गुरुत्वाकर्षणाचा शोध विज्ञानात आहे महत्त्वाचा. न्यूटनने लावलेला गुरुत्वाकर्षणाचा शोध विज्ञानात आहे महत्त्वाचा. आज चंद्रकांतरावांचं नाव घेते. निमित्त आहे 16 सख्यांचा. क्या बात आहे. या निमित्ताने आम्हाला कळलं की आमचं 16 सख्यांचा किती महत्त्वाचं आहे ते. वा, खूप छान. मला ताई तुझासुद्धा एक उखाणा घ्यावा लागणार आहे आणि त्याच्यामध्ये 16 सख्यांचा आलं पाहिजे. उभी होती शेतात, पाहत होती थाटात, उदयरावांचं नाव घेते 16 सख्यांच्या गोतात. 16 सख्यांच्या गोतात म्हणजे? शरीर. अच्छा, ओके. एकत्र. हा. ओके. अच्छा, त्या बात एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि ह्याच आनंदात आपण जाऊया आपल्या शेवटच्या खेळाकडे. आणि पुन्हा एकदा माहेरच्या या गोड आठवणीनंतर आता सुरू करूया आपल्या शेवटच्या खेळाला, कारण या खेळातूनच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. ताई, तू शिक्षिका आहेस, बरोबर? नेहमी तू विद्यार्थ्यांना खेळायला लावतेस, त्यांच्यामध्ये स्पर्धा असते. आज तुला खेळताना कसं वाटतंय तुला? मी पुन्हा विद्यार्थी झाल्यासारखंच वाटतंय. ये बात आहे. ताली दे. पण मी शिक्षक वगैरे वाटत नाही ना? नाही, मग मी काय वाटतोय? मोठा विद्यार्थी, मॉनिटर. अच्छा. ओ, मॉनिटर. तू तरी केलंस बाई मॉनिटर. तर मी कधीच झालो नव्हतो शाळेत. मी कधीच मॉनिटर झालो नव्हतो वर्गात. तर आता हा खेळ असा, या खेळाचं नाव आहे उचला उचली. हे उचला उचली खेळाचं नाव काय ताई? उचला उचली. या. उचला उचली. ओके. अच्छा, एवढंच होतं का? वेळ. तर आता हा खेळ कसा खेळायचा तुम्हाला सांगतो मी. प्रत्येकीला एक हे देणार आहे. हा, याला हंटर म्हणतात. ओके. म्हणजे एक आपण लीड करणारं सागरगोटी असते ती. कसं खेळायचंय? प्रत्येकीला 3-3 चान्स असणार आहे. या 3 चान्समध्ये जास्तीत जास्त सागरगोट्या ज्या आहेत त्या गोळा करायच्या. दुसरी गोष्ट म्हणजे एकाच हाताने खेळायचंय. दुसरा हात वापरायचा नाही. टेबलाचा आधार घ्यायचा नाही. एक हात मागे. ओके. ज्या ताईने जास्तीत जास्त सागरगोट्या गोळा केल्या असतील ती असणार आहे अर्थातच या खेळाची विजेती, आजच्या भागाची हुकुमाची राणी. आणि ताई, तुझी वेळ सुरू होते. 1, 2, 3. गेला चान्स. किती आले? 1 आलंय ना? ओके. पडला चान्स गेलेला आहे. किती आहेत? हा, ओके. किती आहेत? 3 नाही, हे 2च. ओके. आता शेवटचा चान्स. आणि ह्यामधून ताई तू आलेली आहेस 3ऱ्या क्रमांकाची. बरं, आता याच्यामध्ये काय झालेलं आहे, त्या दोन्ही ताईंमध्ये टाय झालेला आहे. तुम्ही पण 4 सागरगोट्या गोळा केलेल्या आहेत आणि ताई तू सुद्धा 4 सागरगोट्या गोळा केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये तुमच्यामध्ये टाय झालेला आहे. तर एक 2-2 चान्स तुम्हाला परत एकदा देणार आहेत. 1, 2, 3. नाही गेलेला आहे चान्स.
नाही गेलेला आहे. नाही पण एक पडला नाही ते खाली. खालून मी 3 उचलले, हा. त्यातला एक एक- सटकलाय वरचा कॅच घेताना. अच्छा, वरचा जो वरती catch फेकलाय ते तो माझ्या आहे. पोटात आहे. ओके तो हा आहे. नीट लक्ष द्या. हा नीट लक्ष द्या. ओके हा आहे. ओके आणि खालून किती घेतलेले 2 आले. खालून घेतले 2 आल्या. ओके म्हणजे 2 गोळा केलेले आहेत. आणि आता बघूया ताई शेवटचा चान्स आहे. नाही उडवलेलाच पडलेला आहे. पण उडवलेलाच पडलेला आहे. त्याच्यामुळे तू उपविजेती ठरलेली आहेस आणि विजेती ठरलेली आहेस ताई तू. त्याच्यामुळे आपण जी 3ऱ्या क्रमांकाची विजेती ताई आहे तिला आधी बक्षीस देऊया. आणि जी उपविजेती ताई ठरलेली आहे ती ताई आहे सिद्धी ताई. ताई तुला मिळतोय सन मराठीकडून तुझ्या हक्काचा माहेरचा आहे इंडक्शन. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी ठरलेली आहे शुभांगी ताई. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि ताई तू हुकुमाची राणी झाली आहेस त्यामुळे तुला मिळतोय सन मराठीकडून तुझ्या हक्काचा माहेरचा आहे मायक्रोवेव्ह. तर तू आता हुकुमाची राणी झालीस तर असा कुठला हुकूम तुला इथे आज इथे सोडावासा वाटतोय जो सगळ्यांनी पाळला पाहिजे? मला माझ्यासह माझ्या सर्व साख्यांना एक विनंतीवजा हुकूमच आता तुम्ही म्हणताय की आपण कुटुंबाचं जे आरोग्य जपता जपता आपल्या आरोग्याकडे जे दुर्लक्ष करतो ते कटाक्षानं टाळलं पाहिजे आणि स्वतःचंही आरोग्य आपण पहिलं जपलं पाहिजे. त्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. तरच आपण पुढे आपल्या कुटुंबाला आरोग्यदायी आणि आनंदी बघू शकू. वा खूप सुंदर ताई. खूप सुंदर तू हुकूम दिलेला आहेस आणि मला असं वाटतं की हा हुकूम सगळ्या ताईंनी सगळ्या सख्यांनी पाळला पाहिजे. ताई पुन्हा एकदा तुझं खूप खूप अभिनंदन. एक सेल्फी मात्र तुझ्याबरोबर काढणार आहे. हा मंडळी कसं असतं ना आपण एकतर अलिबागमध्ये आहोत. रायगड जिल्ह्यातलं अत्यंत महत्त्वाचं असं ठिकाण आणि कोकणामध्येच येतं ते. आणि कोकणात आल्यानंतर ना मग पाय निघवत नाही खरं सांगतो. म्हणजे अशा हवेशीर वाड्या हा त्याच्यानंतर असा हिरवागार निसर्ग, त्याच्यानंतर आंबा, काजू, फणस, कोकम, त्याच्यानंतर आपला समुद्री खाजा, पापलेट, बोंबील, सुरमई, कोलंबी. तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलंय ना? हा पण हे सगळं बोलून आहे ना मी माझ्या महाराष्ट्रातल्या इतर सख्यांना ताईंना नाराज करणार नाहीये. त्याच्यामुळे मी महाराष्ट्रभर फिरत राहणार आहे आणि शोधत राहणार आहे प्रत्येक भागाची हुकुमाची राणी. तेव्हा भेटूया पुढच्या भागात तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात. ज्याचं नाव आहे माहेर वशिणींच्या हक्काचा सोहळा सखांचा.